कुणकेश्वर यात्रेपूर्वी सर्व नियोजित कामे पूर्ण करा, अशा सूचना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी उपस्थित संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाला केल्या। कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेचे नियोजन बैठक कुणकेश्वर येथे प्रांताधिकारी जगदीश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। 3 दिवसात याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करायची। प्रामुख्याने जो ब्रिज आहे पाणी मारणं 3 दिवस पाण्याचा टँकर घेऊन त्या ठिकाणी करावं। इकडं कातनेश्वर रोडच्या अनुषंगाने जे मुख्य अडचण सांगितली सगळ्यांनी MSCB आणि PWD ते काम पूर्ण झालं पाहिजे। BSNLला विनंती राहील की ठीक आहे तुमच्या हातात नाही इथं, पण अंगणवाडीतली जी यंत्रणा आहे ती इथं वेळेत आणावी आणि किमान दरवर्षीचा जो अनुभव आहे तो अनुभव थोडा अनुभव कमी व्हावा। आणि यात्रेत सगळ्यांनाच इमर्जन्सी असते, बऱ्याच वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतात त्यावेळेला इमर्जन्सी मोबाईल नसेल तर सगळ्यांचे हाल होतात। त्यामुळे कृपया तुम्ही तुमची व्यवस्था यावेळी असं ठरवावी। बाकी सर्व विभागाने जे प्लॅनिंग केलं, तुमची जी काही पथकं नेमलेली आहेत, त्यांच्या ड्युटीज आहेत, त्यांच्या आवश्यक त्या अनुषंगाने त्यांचे नंबर्स तहसील ऑफिसला आणि ट्रस्टकडे देऊन ठेवावे। इमर्जन्सी एकमेकांना संपर्क करण्यासाठी इथे उपयोगी पडते। यावेळेला देवस्थान ट्रस्टनं अनेक नवीन बाबी या निमित्तानं यावर्षी नव्यानं सुरुवात केली। सुंदर बाबी आहेत। सगळ्यांनी देवस्थान ट्रस्ट असेल की आपण सर्व शासकीय यंत्रणा सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून यावेळेचा हा यात्रोत्सव जो आहे तो सुरळीत पार पडेल याची खबरदारी घ्या। जसं तिने सांगितलं येणाऱ्या भाविकांना त्यांचं जे दर्शन आहे ते दर्शन निर्विघ्नपणे कुठल्याही त्रासाविना या ठिकाणी सुरळीत पार पडेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत। पुढच्या अजून आपल्या हातात 3-4 दिवस आहेत। जे काही काम प्रलंबित राहिलेलं असेल ते काम कृपया या 2-3 दिवसात पूर्ण करा आणि ज्याप्रमाणे बैठकीत असेल किंवा या बैठकीत ज्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या गोष्टी पूर्ण होतील याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायची। पुन्हा एकदा सर्वांनी आपण सर्व शासकीय यंत्रणा ट्रस्ट ग्रामपंचायत सर्वांनी मिळून 15 तारखेपासून सुरू होणारा हा यात्रोत्सव सुरळीत शांततेत पार पडेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया। धन्यवाद।